व्यक्तिगत गाठीभेटी करतो. साधारणतः 22-23 गावामध्ये 40 ते 45,000 समाज बांधव आहेत. पण सिटीमध्ये 4 ते 5,000 लिंगायत बांधवांची संख्या आहे. पण सिटीमध्ये फक्त आता राजमाने साहेब आणि दहिवडेवरून कस्तुरी सर उपस्थित आहेत. प्रॉब्लेम फक्त असा आहे की लोकांना यायचा आहे, फक्त कसं आहे माहित आहे का, त्या एकत्र येण्याला कसं आहे की एक हे लागतंय, म्हणजे एक छाया लागते. ती छाया निस्वार्थी आणि त्या विचारांची त्यांना पटले ना, भल्या मोठा समूह इथं बसवण्याच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहील. तुम्ही 100-200 म्हणताय, पण ते जर आमच्याकडून शक्य झालं आणि ती जर विचारांची क्रांती, आणि जर त्यासाठी आज राजकीय न बोलता समाज बांधवामध्ये गेल्या अधिवेशनामध्ये सन्माननीय अभिजित पाटील यांनी बसवेश्वर स्मारकाविषयी एलिक्यूट करत असताना माहिती विचारली रात्री 2 वाजता मेसेज टाकून. मला शक्य होतं, माझ्याकडे अवेलेबिलिटी नव्हती, पण मी राजमाने सर, तिथले आमचे तलाठी भाऊसाहेब कुदळे रावसाहेब यांच्याकडनं उपलब्ध आहे, ते 2-3 पत्रकार यांच्याकडनं उपलब्ध जी माहिती मिळेल ती माहिती पुरवठा करून एलिक्यूट तारांकित प्रश्नाला केल्या. त्या तारांकित प्रश्नासोबत सन्मान्य इथले आमदार समाधान दादा, विजय मालक यांनी एकत्रित म्हणून तो तारांकित प्रश्न मांडला. 1 महिन्यात बसवेश्वर स्मारक समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले होते. आज विधानमंडळात गेल्या अधिवेशनात दिलेली मंत्री महोदयांनी ही गोष्ट पाळू शकत नाहीत. का पाळू शकत नाहीत? कारण समाजाकडून कोणत्याही प्रकारचा रेटा नाही, समाजामध्ये एकता नाही, आणि अशा जर गोष्टी असेल तर कोणत्याही राजकीय नेत्याला गरज नाही आहे त्या समाजाच्या मागण्या पूर्ण करणं. आज सन्मान्य काल 2 दिवसापूर्वी विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अवस्था सांगा. विधानसभेमध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांनी विचारलं की बाबा समिती करताय का प्राधिकरण करताय, तर त्याबद्दलही शासनाकडून अपेक्षित उत्तर आले नाही. जर उद्या इथं स्मारक बांधायचं म्हटलं तर शरण येणारे हायच शरण इथं विचारांची बांधेल नाहीत. ते शासन काय म्हणते, पुतळा बघायला बांधायचा, मग त्याच्यावर त्याला जर पूजा अर्चा करणारच कोण नसेल तर शासन म्हणणार का भाऊ तुमचं व्यस्तच आहे ना. तुम्हाला जर तुमच्या धर्माचं जर तुम्हाला जर तिथं जर हे पाहिजे असेल, तुम्हाला तुमच्या विचारांचा जो धर्मसंस्थापक आहे त्याचं जर हे पाहिजे तर तुम्ही त्या विचारांची बांधत राहा ना. तर विचारांची चळवळ आणि त्यातनं एकात्मता हे वाढवण्यासाठी कसं आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढं प्रयत्न आहे, सागरा एवढं काम आहे, आम्ही आमचं एक थेंब घामाचा गाळून जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही या कार्यासाठी मदत करू. आणि जेवढा जास्तीत जास्त आम्हाला प्रयत्न घडेल बसवण्यांच्या आशीर्वादानं जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही याच्यासाठी आमचा वेळ देऊ, एवढंच मी आज सांगतो आणि इथेच थांबतो. शरणू शरणार्थी, जय बसवण्णा. यानंतर विलास गंगाधर लंगोटे सर आपला संतोष गोवे सर अनुभव, भीमाशंकर सिंदगी सर सोलापूरचे डॉक्टर आपला मंत्री घेऊन अनुभव असते. आम्ही येत ना पुढच्या वचन आहे बसवण्यांचं, हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा मनोमता देवा, हा आमचा हा आमचा हा आमचा मनवावे देवा, तुमच्या घरचा पुत्र मनवावे देवा. हे अर्थ असा की हा समता एक सामाजिक समतेचं न्याय सांगणारा हा वचन आहे. हा कोण म्हणजे भेदभाव करू नका. आत्मबसवण्यांची सुरुवातच तिथून झालेली. समता प्रस्थापित करण्यासाठीच महात्मा बसवण्यांनी हे सगळं पूर्ण लिंगायत इष्टलिंग ही सगळी संकल्पना वगैरे राबवली. त्या अशा थोर एक जगाला लाभेल अशी ही आपली संस्कृती आहे, लिंगायत परंपरा आहे. आणि आपली अशी अवस्था झाली की आपल्याला ती माहीतच नाही आहे. लिंगायत लोकांना फक्त आता कसं आहे, विभूती लावणार हे पण लावतात का नाही माहिती, विभूती पण खूप कमी लोक लावतात. का आपल्याला फार लाज वाटते का?
उगीच लावायला का नको वाटतं का? आपल्या संस्कृतीचं आपण टिकवलं नाही तर कोण टिकवणार? आपली संस्कृती आपण टिकवलं पाहिजे. गळ्यात लिंगायत, कपाळावर बसणं हे लिंगायत ओळख, एक आयडेंटिटी आहे. लिंगायतीची आयडेंटिटी काय? कपाळावर बसणं आणि गळ्यात लिंग, हे तर प्राथमिक आहे. त्याच्या पुढचे तर आचरण खूप आवडच आपल्याला. निदान आपल्या कपाळावर बसणं आणि गळ्यात लिंग असेल तर तिथे एक प्राथमिकता आपण पूर्ण केली समजायला पाहिजे. मग हे आपण करत असताना कुठेतरी कमी पडतो असं मला वाटतं. ह्याच्या बाबतीत आपण आपल्या घरापासून सुरुवात केली तर खूप चांगलं असतं. आपण स्वतः आचरण केलं तर दुसऱ्यांना सांगायला मोकळं असतं. कारण कुठलीही गोष्ट दुसऱ्यांना सांगताना लोक हे 4 बोटं आपल्याकडे असतात, 5 बोट. त्यामुळे पहिला आपल्याला विचारणार तुमच्या गळ्यात आहे का, तुमच्या कपाळावर बसणं आहे का. त्यामुळे सुरुवात आपणपासून केली तर आपण दुसऱ्यांना सांगू शकतो. त्यामुळं हे प्रत्येक आपल्या आपल्या घरापासून सुरुवात करून आपल्या समाजासाठी आपण हे आपलं लिंगायत धर्म आचरण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. आणि लिंगायत आजकाल बऱ्याच वेगवेगळ्या दुसरीकडे वाटतात. ते सांगून आता हे अकोलकोट सांगितलं, गाणगापूर, हे आपलं काय संबंध आहे का? आपलं काय आहे का त्यात? आपण आपला मार्ग सोडतो, दुसऱ्या मागं लागतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. लिंगायतमधील 90% लोक ह्याच्या मागं लागतात, विनाकारण कुठेही जातात. आपल्याला जे दिलं ते सोडतात दुसरंच. आणि हे लिंगायतमध्ये जास्त आहे प्रमाण. म्हणजे माझ्या बघण्यात तर ते, माझ्या बघण्यात 100पैकी 80 लोक दुसऱ्याच रस्त्याने जातात, आपलं स्वतःचा मार्ग सोडतात. गळ्यात लिंग नाही, कपाळावर विभूती नाही, लाल वाटते आपल्याला. हे आपण आपली संस्कृती टिकवायची म्हणली तर हे आपल्याला हे आचरण करावं लागेल. लिंगायत म्हणून एक ओळख राहील आपली. याचा सर्वांनी विचार करावा. यानंतर बापूसाहेब अवघडे आपला अनुभव सुनीताताई नाही, श्रीकांत, त्यानंतर श्रीकांत खडके सर आपला अनुभव. नागेश कस्तुरी. इष्टलिंग पूजा, योग करणारा आचरण, पवित्र सोहळी एकतीच भूमी मंडळी, यांच्या आवडता महागणलिंग अखंडित प्रेम भाव असा असतो. या ठिकाणी आपण अनुभव मंडप चालू केला. अनुभव मंडप चालू करण्याचा मुख्य हेतू की मंगळमध्ये महात्मा बसवेश्वर यांचं स्मारक निर्माण होणं, यासाठी आपण या ठिकाणी एकत्र येण्याचं एक ठिकाण हे निवडलं आहे. पण या ठिकाणी आज आलेला शरण उद्या येत नाही. आणि परत असं शरणांची संख्या आता इथं 30पर्यंत झाली होती. हळूहळू 30पर्यंत झाली होती. पण आता त्यातली कमी झाली आहे. कमी जास्त लोकांना काय महत्वच कळलं ना, काय कळत नाही. आता मी 5 लोकांना चला म्हणून बसलो, चला तुम्हाला गाडीवर नेतो, 2 हेल्पट करतो म्हणलं, चला नेऊन सोडतो, माझे दार आहेत. आणि प्रत्येकाला काम, कुणाला नाही, सगळ्याला जाईल. हां, तरी सर्वांनी आता हाय एवढ्या लोकांनी तर पुढे यावं. अजून आपण प्रयत्न करून वाढवू. यानंतर सांगोल्याचे बसवेश्वर पाटील सर आपला अनुभव व्यक्त करतील. बरं, काय नाव? तर विवेक गोंगडे सर आपला अनुभव व्यक्त करतील. शिवशरणार आता जे आपल्या समाजाबद्दल जे त्यांच्या अगदी चालू आहे ते वेळापत्रक काढून येणं गरजेचं आहे. जे आता सर्व म्हणाले ते अत्यंत बरोबर आहे. काही लोकांना अडचणी येतात म्हणून येऊ शकत नाही. मनापासून तळमळ असते पण येऊ शकत नाही. पण मनातून तळमळ असणं हे सुद्धा हे चांगलंच आहे. पण सध्या योग कसं आहे, माफ दिसला पाहिजे. जी गर्दी असेल तर काहीतरी चाललंय बाबा, हे असं समाजात वाटतं. एकजूट होणं किती गरजेचं आहे. आता आपण अनुभवाला लागतोय, त्या दृष्टीने आपल्या दोन व्यक्त केलं, त्याला मी सहमत आहे. आणि आता मी आपल्या माध्यमाचे वचन सांगतो.
देव लोकांचा देव बसवणार. म्हणजे आपला महादेव हा सर्वश्रेष्ठ आहे. आता तुम्ही संगीत म्हणलेच आपण सगळं ओळखतो, एक श्रद्धा म्हणून ओळखू द्या. ते आपण सगळ्याला श्रद्धा आहे दुसऱ्या देवाला जाण्यावर वगैरे, पण आपला महादेव हा मोठा आहे. तो हा महादेव आणि त्याचं लाखो महादेव सांगतात देवाचा देव बसवणं. देवाचा देवा बसवणं हा आपल्याला श्रेष्ठ आहे. आपला अभिमान पाहिजे की आपण त्या कुळात जन्म घेतला. आपण किती पुढच्या मृत्यू लोकांचा देव बसवणं. मृत्यू लोकांचा देव बसवणं म्हणजे मृत्यू झाला तर शेवटी पूजा अर्चा आणि शंकरच त्याला श्रेष्ठ आहे. हे सर्व धर्माने सांगितलेलं आहे. आणि शंकर महादेव हा आपला कैलास ही जी श्रेष्ठ आहे. मृत्यू जन्मात तर आहेच, मृत्यूनंतरही आपल्याला तो आवश्यक हे सांगितलेलं आहे. नाग लोकांचा देव बसवणार, निंदुगिरी मंदिगिरीचा देव बसवणार, माझा तुमचा तवशरणाचा देव बसवणार, चंद मल्लिकार्जुन. यानंतर आपले रुद्र पाटणे आपला अनुभव करतात. हा, 2 मिनिटं. या. अजून कोण घेणार आहे का? वाचन ना. बस. मला असंच पाहिजे. इकडे बस. हां. जोरात नाही, आवाज येतो. सावली नसेल तर झाडाचा काय उपयोग, दया नसेल तर झाडाचा काय उपयोग, दूध देत नसलेल्या गायीचा काय उपयोग, नून नसलेल्या सुंदरीचा काय उपयोग, शील नसलेल्या सुराचा काय उपयोग, चिन्ह मल्लिकार्जुन ज्ञान नसलेल्या माणसाचा असून काय उपयोग. यानंतर दयानंद बोरे सर आपला अनुभव व्यक्त करतात. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हे गाव लय भारी मुक्काम. प्राचार्य बरं का. हो, इकडे इकडे सर इकडे. हां. सरांचे नामचा किरीटेश्वर मठ सर आपल्याला परिचय झाला होता. त्यांनी मी सांगितलं होतं, परंतु आपल्याला कामाला वगैरे काय जमलं नाही. परंतु यावेळेस तुम्हाला सर्वांना भेटण्याचा एक योग मोठा आला. महात्मा बसवेश्वराचा जर आपण विचार केला तर खूप त्यांची वचनं आहेत. यापैकी एक वचन मी फक्त सांगतो, काय करू कैलास या व्यक्तीप्रमाणे आपण सर्वांनीच सरांचा एक प्रयत्न मोठा चालू आहे. जर आपण महात्मा बसवेश्वराचा विचार केला तर या ठिकाणी त्यांचं वास्तव्यानं पूर्वी झालेली ही पवित्र नगरी आहे. याच्यामध्ये सरांनी जो प्रयत्न सुरू केलेला आहे त्यासाठी आपण थेंबे तळेसाचे या व्यक्तीप्रमाणे आपण सगळ्यांनी त्यांचा जो दर महिन्यातला दुसरा रविवार असतो तो ठरलेला आहे. त्याच्यामध्ये वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहतो. बसवेश्वराच्या वचनाचा जर आपण विचार केला तर आपण कष्टाला महत्त्व दिलं पाहिजे, कामाला महत्त्व दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर आपण ईश्वर पाहिला तर निश्चितपणे बसवेश्वराचे जे विचार आहेत ते तळागाळामध्ये पोचतील. आपण सर्वांनी या बसवेश्वर विचारांचं पायी होण्यासाठी सरांचं जे काय योगदान आहे त्याला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा. आणि आपल्याला शक्य तितकं आपल्यासोबत आपण एकटा आलेला आहे, 2, 3 असं जास्तीत जास्त संख्येनं जर आपण आला तर निश्चितपणे त्यांच्या विचाराचा वारसा ग्रामीण भागामध्ये देखील पोहोचेल असे भावना किंवा सभेचे या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी थांबतो. तर अनुभव मंडप हा या अनुभव मंडपासाठी आपले सगळे शरण सर प्रयत्न करत आहेत. तर अनुभव मंडप हा बसवन्नाचा आहे आणि सगळ्या शरणांचा आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर यानंतर शेट्टे सर रविराज शेट्टे सर आपला वचन वाचायचं आहे ना. सर इकडे सर. हां, बस बस. सर्वांना सूचनार्थ काल मला रवी बिराजदार सरांचा फोन आला होता की असा कार्यक्रम आहे. काल मी मंगळवेळेतून एका कार्यक्रमाला होतो, मला वाटतं कालच कार्यक्रम आहे. ते म्हणजे काल नाही, आज कार्यक्रम नाही. पण म्हणजे ठीक आहे येतो म्हणलं. रात्री पाटणे सरांचा फोन आला, बसू पाटणे सरांचा, की असा कार्यक्रम आहे तुम्ही या. म्हणलं ठीक आहे. म्हणलं मला म्हटलं काम होतं तरी म्हणलं पुन्हा शिवानंद गोगाव सरांचा फोन आला की तुम्ही ह्या कार्यक्रमाला जाऊ शकताय का. म्हटलं कसा आहे कार्यक्रम सत्कार महत्त्वाचा नाही, पण आपल्याला इथं येऊन काय चाललं हे तर माहिती झालं तरी बाद झालं म्हणून मी आज इथं आलो. आणि आता बऱ्याच जणांनी सांगितलं की
की असं नाही तसं नाही गर्दी नाही हे नाही ते नाही. तर कसं असतंय भजनाला लोक बोलीत असतील हो, पण भोजनाला जास्त असते म्हणजे प्रसादाला. मग हे असं मग आम्ही कोळेकर महाराजांचं आमच्या इथं प्रवचन चालू होतं. मग प्रवचनाला आम्ही 5-7 जण 10 जण 8 जण 10 जण एवढीच होतो आणि दरवेळी तेवढीच असायचं. त्यानंतर महाप्रसाद असायचा. महाप्रसादाला जवळजवळ 100-200 लोक तिथं. मग महाराजांना म्हणायचं आम्ही महाराज हे आपल्या ह्याला हे असं आहे. अहो ते नाही म्हणले भजनाला कमी असते पण भोजनाला जास्त असली पाहिजे म्हणजे ती महत्वाचं म्हणजे ते प्रसाद आहे म्हणजे. आणि कसं आहे म्हणले सर तुम्ही म्हणले तुम्ही आता मस्त इथं आणून बसवली, तुम्ही मस्त बळजबरीनं आणून बसवली, पण ती गर्दी उपयोगी नाही हो. दर्दी लोक पाहिजे, तसं तुम्ही दर्दी लोक आहे सगळं. त्यामुळं किती आली ही बघू नका, किती हाय ही महत्वाची आहे, पण ही सगळी दर्दी आहे आणि दर्दी असल्यामुळेच येते. गर्दी करून तर काय उपयोग आहे. त्यामुळे हा कार्यक्रम तुमचा एकदम उपक्रम चांगला वाटला मला. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. कारण कसं आहे आपण सांगतच असतो की या या या, तर ते काय कोण कोणाचं काय टायमिंग काढतंय, कोण कोणाचं काम काढतंय हे वाटतंय. आता महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात काय केलं काय नाही हे सर्वांना माहिती आहे, सांगायची सुद्धा गरज नाही. पण ते आता कसं आहे पण ते आचरणात येत नाही की प्रत्येकाचे येते असंही नाही. त्यामुळे जे येते ते त्यांच्या भाग्यातच आहे असं मला म्हणावं वाटतंय. कारण कसं आहे तिथं येणाऱ्यांची संख्या जरी कमी असली तर आपण लोक सगळ्या चांगल्या विचारांना आलाय. त्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा आभार मानतो. आणि मी एक वचन अक्कमावळ देवीचं वाचतो. वनात तूच भरेल राहिला आहेस, वनातील देवा झाडा झुडपाती तूच, झाडा झुडपातील पशु पक्षाती तूच, चन्न मल्लिकार्जुना सर्व व्यापेला तू, मजशी का पाठीमोरा. म्हणजे यात कसं आहे की सर्व काय आहे सगळ्या ह्याच्यात देव आहे हे सांगितलंय. आणि चन्न मल्लिकार्जुन सर्व ह्याच्यात आहे, झाडा झुडपात आहे, पशुपक्षात आहे, सर्वात आहे. त्यामुळं देव कुठं नाही किंवा महात्मा बसवेश्वर कुठं नाही सगळीकडे आहे. पण ते कसं आहे त्याला वेळ लागणार आहे. एवढ्या लवकर हे आपण सगळ्यांना आचरणात येतं कोणाच्या नाही येतं कोणाच्या, पण जेवढे आले तेवढे ठीक आहे. त्यापुढे ह्या कार्यक्रमाला गर्दी होईल त्याचा भाग वेगळा. कारण परवा विधानसभेत प्रश्न झालं हे झालं, पण हे चांगल्या कामाला जरा वेळच लागतोय. चांगल्या कामाला जरा लवकरच लवकर होत नाही, पण ते लवकरात लवकर काम मार्गी लागेल असं मला वाटतंय आणि थांबतो. प्रणव शेटे प्रणव शेटे कसा तुम्ही किती ओळख करून सांगा. सर्वांना शिवशरणा. माझे नाव प्रणवराज रविराज शेटे. काम काय शेटे सरांचा चिरंजीव आहे. मी गेल्या वर्षी आपल्या पवित्र पोर्टलमधनं शिक्षक म्हणून संख येथे रुजू झालो. संख तालुक्याचं प्राथमिक शिक्षक या पदावर सध्या कार्यरत आहे. जिल्हा परिषद. मागच्या जून महिन्यात जून 2024ला पवित्र पोर्टलमधनं भरती झाली, त्यातनं माझं जॉईनिंग झालं. आता जवळजवळ 1 वर्ष पूर्ण यशस्वीरित्या पार पडलेला आहे. आणि हा जो अनुभव मंडप आहे आज पहिलीच वेळ आहे माझी इथे येणे. महात्मा बसवेश्वरांचं आणि लिंगायत धर्माची ओळखच महात्मा बसवेश्वरांपासून सुरू होती. ते सर्वांनी कुठंतरी जाणून घेऊन त्याच्यासाठी सर्वांनी पुढे येऊन योगदान देणं तेवढंच आजच्या काळात गरजेचं आहे. कारण प्रत्येकजण धर्मासाठी आता आपण बघतोय बाहेर धर्मासाठी लोक खूप वेडे आहेत, धर्मवेडे लोक आहेत काय, पण आपल्यात पण ती संख्या भरपूर आहे पण पुढे यायला कोण तयार नाही. त्यामुळे जरा प्रचार आणि प्रसार कमी पडतोय. तो जर व्यवस्थित झाला तर नक्कीच आपल्या बसवांचे विचार आणि लिंगायत धर्माचे विचार लोकांपर्यंत रुजण्यात जास्त वेळ लागणार नाही असं मला वाटतं. आणि त्यातलंच एक वचन फक्त वाचून दाखवतो मी. लिंग बसवण्णा जंगम ही बसवण्णा, अंग लिंगैक्य बसवण्णा, शिवतत्व डोळ्यात स्थिर बसवेशा, तव शरणू सदा बसवण्णा योगीनाथा. कामरहित बसव, क्रोधरहित बसव, मोह मद मत्सर रहित बसव, नामरूप क्रिया सोडून त्या महाब्रह्मात मन मुक्त हो योगीनाथा. अशा प्रकारे बसवण्णांचं काम आहे. मद मोह काम मद मत्सर सर्व काही सोडून फक्त आणि फक्त धर्मासाठी म्हणा किंवा ज्या एका विचाराने प्रेरित होऊन काम करणं हे बसवण्णांना अपेक्षित आहे. आणि एवढे बोलून मी थांबतो. आपला परिचय आता एक दोन परिचय मिनिटं नाही नाही ते होते सगळं असू दे, एकच मिनिटं वेळ देते. आता जो आमच्या मुलांनी सांगितलं की प्रचार आणि प्रसार, आणि खरंच आहे ते प्रचार आणि प्रसाराला आपण कमी पडतोय हे मान्यच करावं लागेल. आता हे तुम्ही येत आहे
आता आम्हालाही माहीत नव्हतं, आम्हाला काहीतरी निमित्तानं माहीत झालं. इथं बऱ्याच लोकांना माहीत नाही. मी आता थोडं एक दोघांना फोन केलं तर ती म्हणली काय आम्हाला काही माहीत नाही. बरं असं ते त्याच्या बाबतीत मला काही जास्त बोलायचं नाही. तर आता तुम्ही कुठल्या रविवारी बसता काय असता ते ठीक आहे. आमच्यातली जी आता ही येते तर ज्या रविवारी तुम्ही या, आम्ही शक्यतो जमेल तसं येईल नाही असं आम्ही म्हणणार नाही. पण ज्या रविवारी तुम्ही आता ह्या इथं झालेलं जे आहे ते ग्रुप फोटो आणि ग्रुप बातमी द्या. ते आपण इथं मंगळवेढ्यात आणि आमच्या इकडं सांगोला तालुक्यात किंवा सोलापूर जिल्ह्यात सगळीकडे प्रसिद्धी करून त्यानिमित्तानं थोडीफार गर्दी वाढेल किंवा समजेल काय चाललंय काय नाही असं मला वाटतंय. ठीक आहे. डॉक्टर आपला परिचय आणि आम्हाला परिचय द्या. मी स्वतः एक BMS डॉक्टर आहे. अश्विनी हॉस्पिटल सोलापूर 7 रस्ता इथं मी जॉब करतो आणि मंद्रुप ग्रामीण रुग्णालय इथं मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतो. हे काम करत असतानाच मला 2014-15मध्ये मी 15च्या आधी मी ह्या प्रकारात नव्हतो. मी आपला कुठल्या धर्मात जात नव्हतो, कुठल्या देव मंदिर असं काय कुठल्याही ह्याच्यात जात नव्हतो. पण मला एकदा असं महादेव जोकार म्हणून डॉक्टर आहे त्या मंगळवेढ्याला, त्यांनी मला एकदा म्हणले की हे बसवेश्वर हे आपल्या लिंगायत हे आहे. मग मला पण वाटलं ते लिंगायत बाकी धर्माचे कसे असेल, मराठाचे शिवाजी महाराज म्हणतात आणि आंबेडकर म्हणतात, आपल्या लिंगायताचे कोण. मला हे प्रश्न पडत होता पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. पण जेव्हा मला हे असं जोकारी सरांनी सांगितलं आपले पण कोणतर आहेत लिंगायतांच्या कोण तर आहेत, मग मला मग मी पुस्तकं मागवली. बसव कल्याणवरनं भालकी मठ म्हणून आहे, त्याच्यामधून 10,000ची पुस्तकं मागवली मी. त्यातून सगळे वचनं वाचली. मग हळूहळू त्याचा सगळा उलगडा झाला. लिंगायत म्हणजे महात्मा बसवेश्वर मूळ. मग आपण त्या ह्याच्यामध्ये पडलो. मी आता मग हळूहळू ह्याच्यामध्ये पूर्ण आपलं काय सोडायचं नाही, आपण काम करतच हे करायचं. लिंगायत हा संसार धर्म आहे. सगळं सोडून कुठं डोंगरावर जाऊन बसायचं नाही. आपण संसार करूनच आपला प्रसार करायचा. त्यानंतर प्रकाश किसन मुदास नाही, त्यानंतर नागेश अशोक कस्तुरे मी नागेश कस्तुरे लक्ष्मी देवडी कस्तुरीचं अनुभव म्हणलं. पहिल्याच मिटिंग मिळाले त्याच्या अगोदर एकदा आलतो मी, आपली जे मी होती ती त्यावेळेस आलेलो. म्हणजे तुमचा चांगला कार्यक्रम आहे, स्तुत्य उपक्रम आहे, सामाजिक समरसता याच्यातून प्रत्येक होते आणि कुठल्याही पॉलिटिक्स ह्याचा काय न करता कोण कुठं जायला समाज म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन कोणाचं धड बल होईल याच्या माध्यमातून की बघणं. आणि इथं विशेष संयोजकांना मला सांगायचं आहे, इथं संख्या कमी आहे. संख्या कमी आहे म्हणून तुम्ही घाबरून आला. जे पडत्या काळात सोबत असतात ते भविष्यातील यशस्वी साथीदार असतात. काय बसवेश्वराच्या माध्यमातून ही जी चळवळ चालू केली आहे, तुमचं येणारा भविष्य काळ अतिशय उज्ज्वल आहे. आणि याला माझ्या शुभेच्छा येते. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय महाराज. बजरंग राजमाने सर आपला नंबर. तुझ्या सेवाचा झालेला निधीमध्ये इस्टलिंग डाव्या हातात घेऊन नाकाच्या टोकाच्या पातळीला उचलून धरून पाणी आहे. इस्टलिंग डाव्या डोळ्यासमोर धरून पाण्यामुळे सृष्टीशास्त्रानुसार त्याची प्रतिमा उज्ज्वल उजव्या मेंदूला पोचते. मेंदू या प्रतिमेची पुढील प्रक्रिया करून दारिद्र्यलिंगाचे दृष्टिज्ञान होते. या विधी केल्यामुळे उजव्या मेंदूचे कार्यशक्ती वाढ होते. त्याकरता सलग इष्टलिंग दूर करणे आवश्यक आहे. यानंतर बशीर पाटणे सर आपला अनुभव डिटेलमध्ये व्यक्त करतो. पवित्र ठिकाणी सर्व शर्मांचे हार्दिक स्वागत. आधी अनादी कालापासून हे अक्कमादीचे वचन आहे. आधी अनादी कालापासून आहे बसवण्णा, त्रिदेवाचे मूळ स्थान आहे बसवण्णा. नादबिंदू कालातील सर्व निरंजन बसवण्णा, तो नाद स्वरूपी बसवण्णा असल्याने त्या बसवण्याच्या श्रीचरणी नमन वंदिते पहा मल्लिकार्जुन. ते मल्लिकार्जुन आहे, त्यांचं आराध्य दैवत आहे. आणि त्या ठिकाणी अक्कमहादेवीने सांगितलेले अनादी कालापासून म्हणजे फार
ज्यावेळेला पृथ्वी निर्माण व्हायची त्यापासून बसवण्ण आहे. बसवण्ण म्हणजे शिवाच्या अवताराचं आहे. त्यामुळे बसवण्ण 12व्या शतकात जर आपण म्हणत असेल तर ते अनादी कालापासून बसवण्याचं कार्य चालू आहे. त्रिदेवाचे आता ब्रह्मा विष्णू महेश आपण म्हणतो, तर त्याचे दैवत मूळ स्थानी बसवण्णच आहे. बसवण्ण म्हणजे आपण या ठिकाणी शिव अवतार समजायचं. नाद हिंदू काळातील सर्व निरंजन बसवण्णा, नाद स्वरूपी बसवण्णा, त्या बसवण्णाच्या श्रीचरणी नमन. आणि या बसवेश्वरांच्या चरणी मी नमो म्हणजे मी नमन करते असं जन्मल्लिकार्जुना आपल्या आनंद देवताला हे सांगत आहे. याच वेळेला माझे पुण्य किती आहे, आपल्या ठिकाणी काय सांगतो, माझे पुण्य किती आहे, माझे भाग्य किती आहे. किन्नरासारखा माझा भाऊ 7 जन्मात शिवभक्त माझे बनलो. 7 जन्मात शिवभक्त आहेत. जन्मल्लिकार्जुना पती मला लाभला. आता या ठिकाणी अक्कमादेवीनं स्वतःचा पती, हा पती तिनं श्रीशैल्य मल्लिकार्जुन मानले. त्यामुळे मग ती काय म्हणते, जन्मोजन्मी हा माझा पती आहे, माझं पुण्य किती मी बघणार नाही, माझं भाग्य काय बघणार नाही, हे सर्व मी चंद्रमल्लिकार्जुनावर सोडलेलं आहे. 7 जन्मात शिवभक्त बंधू माझे, 7 जन्म हे शिवभक्त शिवशरण माझे बंधू आहेत असं या ठिकाणी हे म्हणत आहे. तर अक्कमादेवी आज आपण जरी हा गुरु 14वा आहे आणि आपले विचार आपल्याला बसवण्याचे पुढे न्यायचे आहेत. त्यामुळे आपण किती 770 शरण्या होत्या. त्यामुळे ह्या गोष्टी आपण किती कधी स्वतःला कमजोर समजायचे नाही. भले 5 जण असू द्या, आपण 5 जण 5 पांडवांनी पूर्ण हे केलेलं आहे, गोष्टी ताब्यात घेतलेल्या आहे. त्यामुळे आपण संख्या मोजायची नाही, गर्दी लोक मोजायचं. आज मला खरं रवी सरांचं बरं वाटतं, हे तर करत असून ते कर्नाटकात जातात. अवे काय तर 7 जन्माची पुण्य आहे. ते रवी आणि हे पण आता रवी 2 रवी झाले. त्याला लातूरची रवी झाल्यात आणि हे रवी. आणि आज बघा पिता पुत्राने वचन वाचले. रवी शेठ असू ते सर असू, जे लोक या ठिकाणी येतात. आता जावं आमची काँग्रेस येतात. आली सिंदगी, डॉक्टर सिंदगी, बरं झालं आम्हाला परिचय झाला, डॉक्टर आहेत. आम्हाला काय कमी झाला तर आम्ही आता त्यांचा नंबर आपण सर्वांनी घेऊ. परिचय आला म्हणून परिचय घेतला. आपल्याला काय कमी झालं तर सोलापूरलाच चला डॉक्टर सिंदगी किमान सल्ला जरी मात्र बस आहे. आपण एकमेकाला बाकीच्या गोष्टी देऊ शकत नाही, पण आपण एकमेकाला हे सपोर्ट करू शकतो. आणि या सर्व शिवशरणांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज प्रास्ताविक म्हणून यांचा आपला रवी शेठ सरांचं आज या ठिकाणी सत्कार आहे. तर आज पहिल्यांदा झाला का तुम्ही डॉक्टर, तर डॉक्टरांचं पहिल्यांदा आपण या ठिकाणी स्वागत करू आणि यांचा सत्कार घेऊन. तर यांचा थोडक्यात परिचय म्हणजे रविराज शेटे हे झपके सरांच्या संस्थेत जवळजवळ 30 वर्ष सेवा बजावलेली आहे. हे नवरा बायको हे शिक्षक आहेत आणि जवळजवळ त्यांच्या जन्मापासून वीरभद्र जयंतीचं सर्व काम ते नागरा मठामध्ये यांच्याकडेच आहे. कोळेकर महाराजांचे एकदम निश्चित भक्त आहेत. कोळेकर महाराज म्हणजे रवी शेटे म्हणले की कोळेकर काय नागराचा कार्यक्रम शेटे असताना काम पूर्णच होते. आणि आता ते सांगितलं 1000 कमीत कमी लोक त्या ठिकाणी महाप्रसादाला घेतात. त्यामुळे तसंच कोळेकर महाराज सांगितलं किती येते बघायचं नाही, टाळणार आणि कार्यक्रम सुरू. तुम्ही किती जण बघायचं नाही, मी काय वेळेला महत्त्व द्या म्हणते. मला फक्त जे वेळेत आहेत तेच महत्त्व दे. तर अशा पद्धतीनं आपण तो कोणाला कमी समजायचं नाही. आणि या ठिकाणची जबाबदारी अमोल मामाने चांगली बजावते. ते खडके आहेत, आपण कमी समजायचं पण लोकांपर्यंत पोचूया. आणि आजचा हा सत्कार आपण या ठिकाणी घेऊ. आणि सिंदगीचं या ठिकाणी स्वागत करेल सर आणि सिंदगी डॉक्टर सिंदगी आपल्याला हा सत्कार घ्यायचा आहे. आपण या सिंदगीचा सत्कार चला या सर्वजण या सर्वजण आता सत्कार करून संपन्न होतोय. या सर्वजण या फोटो काढा.